विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरून पवार गट पुन्हा एकदा आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलाय। याच पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 2 दिवसीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीत शरद पवारांनी स्वतः मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना नवा कानमंत्र दिलाय। याच बैठकीत जयंत पाटलांनी मात्र कार्यकर्त्यांचे कान उपटलेत। ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचंय अशांनी तिकडे जरूर जावं असं जयंत पाटलांनी म्हटलंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पवार गटाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे अजित पवारांच्या गटाला मोठं यश मिळालं। याच निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एक व्हावं अशी इच्छा काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती। मात्र जयंत पाटलांनी एका वाक्यातच कार्यकर्त्यांची ही मागणी फेटाळून लावल्याचं सांगण्यात येतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत 56 वरून 10 वर आलाय। यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे? बैठकीत पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ घेऊन गेले होते। कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी जरूर जावं असं जयंत पाटलांनी म्हटलंय। याच बैठकीत पवारांनी भविष्यात पक्ष कसा काम करेल याबाबतही भाष्य केलं। पक्ष संघटनेत 70% नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना उमेदवारी दिली जाईल, त्यामध्येही महिलांना 50% उमेदवारी दिली जाणार आहे, तर प्रस्थापित घराण्यातील युवकांना प्राधान्य नसणार आहे। पक्ष सामान्यांचा करायचा असेल तर आपल्याला असा निर्णय घ्यावा लागेल असंही पवारांनी म्हटलंय। या बैठकीत पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांचंही कौतुक केलंय। लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळालं, त्यामुळे आपण गाफील राहिलो। विधानसभा निवडणुका हाताचा मळ असल्याचा आपण समज केला। दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्यानं नोंद घेतली, त्यात संघाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली। ते घरोघरी गेले, हिंदुत्वाचा प्रचार केला। दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना समजावून सांगितल्या, मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला। त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या स्वरूपात दिसला असंही पवार यावेळी म्हणालेत। त्यामुळे आता आपल्याकडे पूर्ण 5 वर्ष आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत, त्यामुळे आजपासून कामाला लागा असे आदेश पवारांनी कार्यकर्त्यांना दिलेत। त्यामुळे पवारांच्या या बैठकीतून तरी ते भाजपासोबत किंवा अजित पवारांसोबत जाण्यास तुर्तास तयार नसल्याचं दिसून येतंय। असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।